चला पुढे घे त्यांना घालून दो हवा येऊन द्या, चला घ्या पुढे. कोणाला विरोधक मानत नाहीत, त्यांना कोणाच नाव थोकत नाही, थोकत त्याला काय करणार, सोडून द्यायचे ते विषय, पुढे चालायचं. राजरत्न आंबेडकर असं म्हणाले की तिसऱ्या आघाडीचे मुख्यमंत्री तुम्ही राहणार, मनोज जरांगे असतील. तिसरी आघाडी फेगाडी नाही काही, आणि कसलेच नाही. काय ठरलं तर सगळ्या पक्ष असणार, ठरलं तर, नाही ठरलं तर पाडापाडी. पण आंबेडकर साहेबांची जी भावना आहे ती त्यांची भावना आहे, समजा माझ्याविषयी ती समाजाची पण भावना आहे. पण मी स्पष्ट सांगितलेलं की भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांना वाटतंय त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती म्हणले, तसंच समाजाचं प्रेम आहे, समाजही म्हणतोय. पण मला राजकारणात जायचं नाही, मी क्लिअर आहे, माझं इच्छा मी लपून ठेवत नाही, धडक सांगत धडक. असं घडलं तर तुम्हाला आवडेल का? नाही सांगितलंच ना, जाऊ द्या, जर ठरलंच उभा करायचे जाऊ द्या ना, गोरगरिबाची लेकरं तिथं आपल्याला नाहीच, जाऊ द्या गोरगरिबाची. मी तर पहिल्याच दिवशी म्हणून असतो मग हो राजकारणातून मला हे व्हायचं. मी स्वार्थी नाही, समाजाच्या स्वार्थासाठी मी काम करतो, माझ्या स्वार्थासाठी ना. माझा समाज कसा मोठा होईल यासाठी मी काम करतो, माझ्या स्वार्थासाठी काम करणारा मी नाही. पण आता आंबेडकर साहेबांच्या यांच्या ज्या भावना आहेत, आता त्या भावना त्यांचं माय आहे, ते म्हणतायत ती भाग वेगळा आहे. परंतु मला राजकारणात जायचं नाही, मी स्वार्थी नाही, मी समाजाच्या स्वार्थासाठी काम करतो. समितीची बैठक झाली आणि काही दिवसात आचारसंहिता लागली, सरकार अजूनही निर्णय घ्यायला तयार नाही, तुमच्या मागण्या आहे, भूमिका घ्यावं लागणार, त्यांना सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी लागणार. फडणवीस साहेबाला आम्हाला राजकारणात जायचं नाही, आम्हाला तिकडे ढकलायचं नाही, ढकलू नका. मराठ्यांना डावलून निवडणुका घेऊ शकत नाही तुम्ही किती गणित जोडले तरी तुमचे गणित आम्ही बिघडणार आहेत. तुम्हाला वाटतं असं आम्ही आमके जोडे, तमके समाज जोडे, हे समाज जोडा, इकडून घरून आणल्या तिकडून घरून आणल्या, आम्ही मोठ बांधली, मोठ नाही, फीट नाही, काय नाही. ज्या दिवशी आम्ही डाव टाकू त्या दिवशी तुम्हाला पछला आलेला असणार आहे की सगळा खेळच पलटाला, पुरा गेम पलटून बसला. तुम्हाला वाटणार बघा, तुम्ही फक्त आचारसंहिता लावा, मराठ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी न करता मग तुम्ही बघा तुम्हाला मराठी कसे रस्ता तळाला टिकविते, रस्ता तळालाच टिकविणार तुम्हाला. तुम्ही त्याची काळजीच करू नका. नसतं आम्हाला त्या भानगडीत पडू द्यायचं नसतं तर फडणवीस साहेबांनी मराठ्यांना अडवायचं नाही, त्रास द्यायचा नाही, मुद्दाम मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करायचं नाही, आरक्षण देऊन टाकायचं, द्वेष मनात ठेवून काम करायचं नाही. आणि मीही पुन्हा सांगतो, तुम्ही विचारलं म्हणून, भाजपामधल्या सगळ्या गरीबापासून श्रीमंत मराठ्यांनाही सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, मला सगळ्यांसाठी तुमच्यासाठी काम करायचं. सगळ्या पक्षातला मराठा, गोरगरीब, शेतकरी, मजूर सगळ्या मराठ्यांसाठी मला काम करायचं. तुमच्या भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, गरीबापासून श्रीमंतापर्यंत, तुमच्या नेत्याला फडणवीसांना समजून सांगा, आमचं आरक्षण द्या म्हणा, आमच्याही लेकराला लागणार आहे असंही सांगा, भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा लागणार आहे आरक्षण, तुम्ही आरक्षण देऊन टाका. मी राजकारणाचा एक शब्द सुद्धा काढत नाही, मला जायचं नाही राजकारणात, माझ्या समाजाला नाही. मी शब्दाला पक्का आहे, भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, श्रीमंतापासून गरिबांपर्यंत. मला काही देणं घेणं ते महाविकास आघाडीचं, महायुतीचं, युतीचं ते. मला सगळ्या मराठा समाजाचं काम करायचं. त्यांना तुमच्या नेत्याला फडणवीसांना सांगा, आरक्षण अंमलबजावणी करून टाका. जर नाही केली तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेकराचं वाटोळं करणाऱ्या पक्षात राहू नये.